सातव्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची. जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली. पोरगी म्हणजे सुलोचना, जावाई म्हणजे इंद्रजित, रावणाच काटत. पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता महाराज. लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला. गाव जावायला किंमत असते, गाव जावायला किंमत असते, फक्त त्यांना चांगलं वागावं. नाही नाही आमचे जावायचे गेलेला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातलं चांगलं वागलं की किंमत असते, किंमत असते. भारदस्त शक्तिशाली जावाई साधा नव्हता. आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठेवले म्हणजे आपल्याला काय माहित नाही, पण दिसनच नाही. तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. त्याच्या पुढे काही होती वाजीत चलत होती, काही सुरू टॉय 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 सुरू. वैभवातले लोक असतेच ना. मंत्र्याला एक दिव 222 दिवस एकट्याच्याच गाडी. त्याचं नाव इंद्र. 222 मंत्री पद एकट्याला. 17 बाऱ्या माधुन्याला इंद्रजितानं, म्हणून इंद्रजित नाव पडलं, सत्रजित नाव पडलं, इंद्रजित नाव पडलं. मारलं कळाला आपला जावाई आहे. पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा. वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठिता येत नाही. अहो मी देव जरी असेल तरी उठिता येत नाही. मी सांगतोय ना नाही उठिता येत, नाही उठिता. लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं. महर्षी मुलगी विधवा आहे, नाही होत विधवा, तीन मन सती जाय. नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं. महाराज कशी विधवा राहील, पण नाही उठित आलं, नाही उठित आलं. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं. महाराज तसेच होते, ते का तंबाखू खात होते, का गुटखा खात होते, का बिड्या वळत होते. चांगला कीर्तनकार भेटला. सोप्यावर बसलो, कुशनचा सोपा होता, असं असतात बरोबर, कुशनचा सोपा. आणि बैठकीत बिडी वळली, सोप्याला चीज दिली, पेटला सोपा. आम्ही उठून गेलो होते. पोरग म्हणलं घरातून धुपण निघायले. आणि मग कळाले महाराजांनी याला बिडीची. ह्या महाराजाला चंद्रभागेत खाटा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटेल काय आराम करायला. हा सोपी पेटवायला येऊन कीर्तन करीत. लाज वाटायला पाहिजे. याच्या तोंडात पेटलेली धुपी आणि इकून ठोकीन तर इकून काढी. आम्ही नीट वागायला पाहिजे का महाराज. हजारो लोक आम्हाला विकत घेऊ शकते, इतके श्रीमंत आहे, तरी पण आमच्या पाया पडते. याच्या करता आम्ही नीट वागायला पाहिजे. विठाला फार मोठी महाराज, किती मोठी महाराज. बाबा त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जात होता. भारताचा शिक्षण महर्षी नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातलं शिक्षण महर्षी सांदीपनी. महर्षी सांदीपनी पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पोरग समुद्रात आंघोळ करता करता बुडालं मेलं. उठिलं पंढरपुरातल्या मालकाने, उठिलं. मागच्या अवतारात जावई असून नाही उठलं का. वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवल सानिध्यातलं उठिता येत नाही.
इकडे गुरुजींचा मुलगा उठला नवल आहे. एक अजून नवल सांगतो मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्राने राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं. दोन्ही अवतारात नवल पण वेगळे सांगतो. 7व्या अवतारात रावण मारला. 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काही त्यातला सरपंच नव्हतो पण रामायण सांगते पाहावे पुराणी विचार. 7 कोटी घर सोन्याचे चापनंद नावाचे सोन्याचे घर. समुद्राचा वेढा आहे. 16 प्रधान आहे. काय रावणाचं वैभव होतं. 127 विद्वान आहेत रावणाकडे. 127 विद्वान टोकाटोकाचे विद्वान. 80,000 बायका आहेत रावणाला. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. वैभवशाली रावण मारला. लंका विभीषणाला देऊन टाकली. फरक सांगतो. द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामा. गावात दोन्ही सोन्याचे येते. मग तिकडे नवल का झालं नाही इकडे का नवल याचा पुरावा तुमच्या पुढे मानतो थोडासा. जास्त काही अडचणीत हात घालणार नाही. चुनी घेत असते कळेल रुचेल पचेल असं बोलत जाऊ. मला नाद नाही लय तिंबायचा. उंडाव जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो. लय मग पाणी टाकलं ते धिडे करायचे काम घात असत. आकारात टाकलं पाहिजे. अर्बुजात 1 क्विंटल सोनं शिल्लक राहिलं तर गाव बांधायला पाठवले ते विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराज पाठवले. त्यांनी निरोप केला प्रभू एवढं एवढं सोनं शिल्लक राहिले काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. लय वारकरी मोठा आहे महाराज. वारकऱ्या इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नयनामधारक बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4 आहेत. अपरंपार म्हणले शुकयाज्ञवल्क दत्त शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाली. 4 पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे येतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याच्या पलीकडचं पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाई म्हणतात पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर. कपाळ नाही पायावर, पायच त्याच्या डोक्यावर. इतकं वारकऱ्याचं दर्शन. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ. हो का उत्तम चांडाळ. त्याचे पाय माझे कपाळ. त्याचे पाय माझे कपाळ. त्याचे पाय माझे कपाळ. त्याचे पाय माझे कपाळ.
नळकुळातला महाराज, पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं इतके वारकरी मोठे. गाव सोन्याचं दिलं याच्यावर सांगते. नवल सांगायला नवल, नवल आडनाव नाही, ख्याती सांगायला वारकऱ्याला जातीचं संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागला. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीय पंथी. आणि तो तृतीय पंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काही नाराज होऊ नकोस. जरी देवाने तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकार कर. पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्याने, भजन 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 केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात नाव आहे त्याचं, सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं, आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा, मी तिथं थांबलो. बाबांचं सानिध्य भेटते. सकाळी उठले, पुढच्या यजमानाला दुंडीभर फुलं मागून घेतले आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढली. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढे फुल टाकायचे. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, अशी प्रत्येक कलम नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा. म्हणलं, जी बाबा. हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? मला अगोदर थोडस माहित होत, पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहित म्हणायचं? एमडीकडे पोट दुखायला म्हणून गेलं, एमडीने विचारलं काय दुखायला, तितकंच म्हणायचं पोट दुखायला. त्याला कशाला सांगायचं मी काल वाळका खाल्ली होती? ते एमडी आहे ना, ते तपासलं तुला सोमल्या, तू कशाला येडवाणी करायला? आणि जर तुला वाळकानं दुखायला म्हणून तिकडच 2-3 पुड्या पीस वाढायच्या आणि जाय उसाच्या कणाला तांबे घेऊन. तू कशाला आला एमडीकडे? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येतंय म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहायला पाहिजे. मला म्हणलं, बाळू हा तृतीय पंथी, तृतीय पंथी. तरी पण मी फुल टाकले का? हा पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलाय. आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलंय, आपल्याला तो नाही सापडत त्याच्या बुटाच्या पाया पडावा. वक्ते बाबांचा शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीय पंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्याने जर काकडा केला तर त्याच्या नामाची आवती टाकावच लागते. इतका वारकरी. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतो, सोनं उरलं. पंढरीतल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा. आणि मसनवाटा सोन्याचा केला. आपल्या मसनवाट्यातली पण इंगल कापून नेते तर म्हशीच्या कोट्याला लावतात. वाऱ्यान पत्र उडाले, दोन्ही म्हशी गेले. मसनवाट्यातली इंगल आणतो सोन्या, आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. काय नावाचा नास रे? मसनवाट्याची इंगल कापून नाव तो शाहूराव. वा, त्याचा भाऊ धर्म आणि त्यो तारा चपलीने घ्यायला नाही तर आज प्यारण्याचा त्या हाताला नाव धर्म आणि मसन वाटेतले इंग्ल कापा मशीच्या वरी टाकले. तुला यम इतका हानीन सुमळ्या ते इंग्ल गरम करू करू हानीन तुझे कपडे काढू. सोन्याचं मसन वाटावं काय नाविन्य दृष्टांत नवल याच्यातला ऐका. विभीषणही भजन करीत होते
आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघायला गाव सोन्याचे दिले, पण 7व्या अवतारात नवल नाही, इकडे नवल आहे. त्याचा पुरावा सांग. विभीषण भजन करत होते कशाहून? प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे, प्रतापे सबळ नामाचे. म्हणे अग्नी झाला सुशीतळ, अग्नी झाला सुशीतळ, अग्नी झाला सुशीतळ. सबळ नामाची, सबळ नामाची. घर जळालं नाही. प्रतापी सबळ नामाचिया. वेगळ्या प्रतीत लागला. एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहला. आग लगी लंका में हलचल मचाई, रे विभीषण की कुटिया कैसी बचाई, रे कैसे बचाई. अख्खी लंका जळाली पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापी सबळ. मालक सांगतात तो राम नामाचं भजन करीत होता. त्याला विभीषण सुद्धा भजन वारकरी. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं, पण घेऊन कोणाचं दिलं? त्याच्या भावाचं. मोठा मारला लहान गेलं. एक महाराज चाललो होतो, भजन केलं, लोकांची जेवारी दिली, 4-5 पायला डोसक्यावर घेऊन चाललो. त्या महाराजाची जेवारी विकली, मुंजे घातली. नाही मुंजे मारायची का पटा 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 आहे का नाही? मुंजे नाही, जन घातली ते. म्हणजे कशाला बिचारे, त्याचा काय दोष, कुठून आणलं काय आणलं? बरं रावण काय धसले नव्हता का? रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही. का माहितीये का? रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळे बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाय, म्हणून वारकरी संप्रदायाने रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं, आपल्या बँकेतले पैसे जळतात का? ढन 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 ढन. किती सोपं परमार्थ आहे. इतका सोपं परमार्थ, इतका सोपा. एक जणानं ऊसाची मुळी विकत घेतली. तर मी म्हणलं एवढी मुळी कशाला, तुम्हाला दात नाही, म्हातारीला दात नाही, आणि पोरं पुण्याला राहतात. म्हणजे आता दात नाही म्हणले ऊस खाता येत नाही. नाही म्हणले महाराज, ही मुळी मला कांडे करून लावायची. लावायची एका मुळीनं काय होतं? काय नाही म्हणजे एक वाकण होत, एक सर होती लांबण्याची आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का? मग एक चरक आणायचं. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, भात्राव येऊन करायला असतो. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जा आणि एका तांब्यात 2 रसाची गिलास टाकून आण, म्हातारीला देन तू पी, आणि उपरनं 2 पुसून घे पुन्हा. कशाला इतका आगाऊपणा करायला? आगाऊपणा नाही, इकत घेऊन रस प्यावा का नाही? त्याच्यासाठी चोरक आणला. बरं ठीक आहे, तू गुराळ लाव, गुळ का, मग तरी नाही म्हणला, फक्त रसासाठी चर.
जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना. हो म्हणजे जमीन 3 एकर आणि येठण 28 किलो. हो गावातल्या 11 आऊत चुकलं, बैल रानात गेले ना आऊत तिथंच इतकं लांब येठण. हा गण कसं वळवावते आऊत येडेपणाचे या अशा अडचणीत जायचा. आपला संप्रदाय इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाजलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होतं. हे पुढे बसलेलं ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहत्यात, पाणी वाहत्यात. मंदिर कोरडं होते. परवा दिवशी एक माणूस मेला, फरचून पाय घसरला, मोळडी पिंढरी त्याची. नाही कस काय नाही दिसलं. ते म्हणले ह्या पाणी सांडायला हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली. काय पुण्य लागलं असं आहे का? हिनं ओलं केल्यामुळे म्हाताऱ्याचं तंगड मोठं. काय हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का? माशा तर नाही खायच्या तिला. हिला खाल्ल्या होत्या माशा, मरत्या माशा. काय येड्यावानी काय. आम्ही शेजारी 2 झाडं लावली ढवळ्या फुलाची. आमची महाराजी, आता तिनं नका का हरिपाठ पाठ नसेल, पण महाराजाची बायको महाराजी नसेल. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही काय. जिच्या नवऱ्याने इतकं पाठांतर दिलं, हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण तुम्हाला राग येईल म्हणून मी तिच्यावर घेतलं. पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला 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 आणि एके दिवशी महादेवावरती मधात एक कुंडी होतं आणि त्या कुंडीत पिवळं फुल होतं आणि ते महादेवाला व्हायला लागलं. आपल्याकडे पांढरी फुलं येतं, भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात. तू पिवळं भाई मी उठायच्या आधी शेजारनी चटत नाही आल्या. शेपुड्याचाच अवतार म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून. आमच्या इथं नाहीत बाबा, मी दुसऱ्याचं सांगायला. जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती, फुलं वाहिल्याच नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागतंय. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो, त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला. सून स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीने भरायला काय होते? काय तिच्या कमराने एडिंग झाली का मान फिरत नाही, मानाली एडिंग झाली का मनगटाली एडिंग झाली, डबा भरता येत नाही तिला. सून स्वयंपाक करताना तुळशी प्रदक्षिणा घालते. आणि तवरत त्या पोराची लक्झरी आली, ती बसून परतूरला गेलं, पेन्सिल घरीच विसरली, पेपर पोरात देऊन बोंबलत घरी आले. आणि मग आजी मला म्हणली काय सांगायचं महाराज, नातू तसाच घरी आला. आणि म्हणलं तुला इतकं काय रडायला झालं माय मेल्यावर? नाही म्हणे महाराज त्याची माय स्वयंपाक करीत होती, बघा ना लक्ष आहे का, पेन्सिल विसरली. म्हणलं तुम्ही काय करीत होते? मी तुळशी प्रदक्षिणा. म्हणलं तो पोरग नातू मोठा झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे बयान. तुम्हाला म्हणलं तुला माहितच नाही किती खरी येते. हा यो गिरगावकर आहे. तुला वाटलं की इतका सोयीचा आहे गिरगावकर? तुझ्या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं नातू घालणार आहे. पोराला शाळेत जायच्या टायमाला तू डबा भरणं, तो गेल्यावर 100-200 प्रदक्षिणा करणं तुळशीला. जे संसारात नीट वागत नाहीत का त्या कोण्यात देवाला आवडत नाहीत. तुम्ही सप्त्यात नाही, आठीचे आठी कीर्तन करता. गणपती भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नवलच कोण भारतात अशी बाई आहे की जिला 8 वर्षाचं पोरग जन्माला आला? एकच, फक्त देवकी. ते द्वापार युगात, म्हणून महाराज कोण अशी बाई आहे तिचं पोरग झाल्या झाल्या बोललं? हे एकटच बोललं, म्हणून नवल आहे. कोण अशी बाई आहे की तिचं पोरग झाल्या झाल्या बापाला बोलते मला तिकडे घेऊन जा म्हणते? हे एकटच. प्रत्येक गोष्टीत नवल महाराज, प्रत्येक गोष्टीत नवल. बाबा मला इथं ठेवू नका, कुठं न्यावं?
उचलिला कमळापती पायीची वंदने भगवंताला उचलून घेतलं. बाहेर आल्याबरोबर वसुदेवांच्या डोक्यावर जगन्नाथ आहे. वसुदेवांच्या डोक्यावर गोपीनाथ आहे. गोपींचा नाथ गोपीनाथ. पण वसुदेवाच्या डोक्यावर काय होत ज्याच्यात कृष्ण ठेवलाय, जो जगन्नाथ ज्याच्यात ठेवलाय त्या डोक्याच्या आणि देवाच्या मधात कोणतं पात्र होत? टोपलं दुर्डी सूप होत. सूप सूप काय झालं माहिती? तुम्ही झाला चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर घेऊन धारा पुढे गाडी लावल्या हवा राहिला. किती काले ऐकायचं तरी मेळ लागत नाही. सूप होत सूप. त्या सुपात जगन्नाथ आणि वरती शेषानं फणा झाला. पाऊस अमृताचा पडत होता. आज अजित परमात्मा आहे. अमृत काय करायचं? यमुना तडमुड भरलेली. वेळ रात्रीचा आहे. दोन्हीतला फरक सांगतो. 7वा अवतार हा दुपारी प्रगट झाला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. माध्यानाशी दिनकर बरोबर सूर्य वरच्या करेशीत आहे. थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रगट झाले. प्रगटला राघव. पण माध्यानाशी दिनकर, इकडं दिनकर नाही, बरोबर मध्य भागात चंद्र. तो निशापती प्रगटला. अष्टमी तिथी इकडं नवमी तिथी. अवतार मागचा नवमी आणि अवतार पुढचा अष्टमी. शेष स्थितीत अवतार हा वृद्धी स्थितीत अवतार. तो दिवसा हा रात्री. अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता म्हणून रात्री जन्माला. त्याचं कारण रात्री जन्म का घेतला? चंद्राला आनंद वाटावा. कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला. चंद्राला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव होतं बुध. तो बुद्धी प्रगल्भ होता. याच्याकरता त्याचं नाव बुध ठेवलं होतं. बुध. आणि हा बुध नावाचा मुलगा बऱ्यापैकी चरित्र पुरुरवा वगैरे 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 विला या सगळ्या गोष्टी बघ. तो कसा जन्मतो, वंश कसा वाढला, त्याला चंद्रवंश म्हणतात. प्रभू रामचंद्र जन्माला आले ते नक्षत्र सांगता येईल. नुसत्या उड्या मारायचं ना. जाऊ द्या, मी तरी कशाला सांगू. रिॲक्शन येईल तुम्हाला. सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले ते नक्षत्र रोहिणी. इथून गेल्यावर ज्याच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे त्याला गिरगावच्या बाळाची शपथ. रामायण काढा, नक्षत्र तपासा. तुम्हाला याच्याकरता सांगतो, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतात. तुम्ही जितके येड्यावानी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर गावाला कुलूप लागल. गावाला. कारण चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा हरामखोर असतो. चुका सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. विद्वत्त लक्षात ठेवा. वाखाणी गरज गरज प्रत्येक बाईला माहित असावं प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले. नातवाला काय सांगशील, नातीला काय सांगशील. मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहिल्या. हातात कोंबड द्यायचे हाय ते पाठवायचं. त्या का रामायण पाहतात का भागवत पाहतात का महाभारत. ह्या म्हणतात माहिती लाव ग मालिका.
तिनं नाही का ते बायकोनं त्याच्या थुत्रीत आणलं ती मालिका लाव. बघा काळ बुडाला नशिबाने आपण चांगल्या काळातली माणसं चांगलं बघत चला. रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला का? चंद्राला 27 पत्न्या महाराज, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती आणि देवाच्या 12 आईपैकी एक आई बी रोहिणी होती. मोठी माणसं किती साधन साध म्हणजे किती महत्व साधतात लक्षात ठेवा की देवकीला पुत्र झाला पण रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला. एका आईचं नाव रोहिणी आहे आणि चंद्रवंशात जन्माला आलाय त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी आहे. त्याला बायका 27 होत्या. चंद्राला पत्नी किती? 27. चंद्राच्या ज्या 27 पत्नी आहेत का ते मुलींची नावं ठेवायची, नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे. त्याच्यात 4-2 नावं जरा म्हणायसारखे नाही तितके नका ठेवू जाऊ, पण बाकीची ठेवू जा. पद्यश्लोकातला फरक सांगतो. शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल, द्वादशीच्या 30 पर्व काळात शिवयोग असतो, अमावस्याला एक शिवयोग असतो. या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिया नाव ठेवायचे मुलीचं. एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या 6 दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिया नाव ठेवायचं. काय गोड नाव आहे, किती गोड नाव आहे. एक जणाला पोरग झालं म्हणलं नाव कोण ठेवील? नाही महाराज ते आम्ही आधीच ठरले. म्हणलं म्हणजे कोण ठेवील? नाही ते पोराची आंटी ठेवील. आणि आंटीनं सासू जाळून मारली आणि हिने पुतण्याचं नाव ठेवल्यावर पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना. विद्वानाला विचारी जा, सात्विकाला विचारी जा. मोबाईलचे बटन दाबले नाव काढले की आपलं काही ठेवायचे. बघा ना, परतूर मध्ये पहा, जालन्यात पहा, सातोण्यात पहा, शेलूत पहा, तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा, एकही मुस्लिम बांधव चुकीचं नाव ठेवत नाही. त्याचे एकही चुकीचं ठेवत नाही, एकही चुकीचं ठेवत नाही. का? ते बिचारे धर्माला सांभाळून जगतात माणसं. गरीबातला गरीब मुसलमान बांधव तर श्रीमंतातला श्रीमंत मुसलमान बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही. आपल्याकडे जसे जसे पैसे आले का तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला. जशा म्हशी बोंगळायला, बोंगळलेल्या म्हशी वांग्याला फुलत होत नाहीत, मिरच्याला फुलत होत नाहीत, ऊसाचं झाड उभट होत नाहीत, कापसाला बोंड होत नाहीत. त्या काय हिशोबाने पळत असतात का? असं नाही बोंगळायचं आपण कुठे, नाही चुका करायच्या. कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करायला का? आणला खपक्या महाराज, त्याला खपक्या पाकड दिलं, त्याची काशी तुमची वानारसी. कशाला करायचं सत्य? आपल्याला कोणातरी गुन्हा. प्रत्येक सप्त्याच्या काल्याच्या दिवशी 5 बायकांना तंबाखू सोडायची तर सप्त्याला फळ आलं. करायचं कशाला सप्त? कशाला करायचं? 5 तरी पोरांना माळी घालायच्या, 5 तरी पोरांना माळी घालायच्या. राजे हो, माळ घातल्यावर श्रीमंत होते असं नाही सांगणार, पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकद येते, समाजात जगायची ताकद प्राप्त होती. लक्षात ठेवा. घाली जा माळी. एक विनंती करतो तरुणांना, मोटरसायकल हिशोबात पडली जा. जाता जाता पोरग वाचले. आता एक येताना परीक्षेला चाललं होतं लेकरू, तरुण पोरग सोन्यासारखं या खडखडीहून पळत होत. मोबाईल चालू, मोटरसायकल उचली जाऊ नका राजे. मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावर, पायी चालत होतो. माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात. मी उचललं त्याला, माझ्या गाडीत बसलं, गाडी शिवला पाठवून दिली. मी मोटरसायकल इकडे आला. परीक्षेला जात होतो पोरग, परीक्षेला. घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले, तो मधले असते. ठीक आहे, त्याला बाकी अंगाला खूप मार आहे, पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही. आपल्याच परिसरातले गाडी समोर एका शेतकऱ्याची, त्याच्या पिंडीला लागली, त्याची गाडी चुरा झाली गरीबाची. म्हणून जीवन अमोल आहे राजे. आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतंय, आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य घासतंय, आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवतंय. घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा, त्यांच्या आनंदात नाती नका टाका जाऊ. ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजा. जपा जीवन, जपा, अमोल जीवन, अमोल जीवन. काय सांगत होतो?
रोहिणी नक्षत्र. वा वा वा. काय आदर हो. भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा याच्याकरता रोहिणी नक्षत्रात जन्माला आला. तुम्ही आदर करत जा माझ्या माया, करत जा आदर, कदर करत जा आदर. एक शिका फक्त टिकल्यावाल्या बायकांनी 35च्या आतल्या पोरायनं एक शिका. बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं, ए राम, म्हातारा मंदिराकडे असल्याचं पाठवून दे रे. बापाला म्हातारा म्हणतो सुमळे, जिवेला किडे पडतील हराम खरा तू. एका म्हाताऱ्याला बोलायला गेलो, वारकरी बाबा बोलायला गेलो. वारकरी म्हातार होत, बाजीवर बसलो. हे घरात चांगलं वागणं याचं नाव सत्ता आहे. घरातल्या लोकांशी नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे. हीच काशीतल्या मालकाची वारी आहे. हीच ज्ञानोबा तुकोबर आहे, नागबाबांची वारी आहे. घरातल्या लोकांशी चांगलं. म्हातार बाजीवर बसलेले, उठून बसले. आलात महाराज, नमस्कार केला. वारकरी म्हातार होत, मी पाया पडलो. खुर्ची बसायला टाकली, बसलो. सुनबाईला चहा आणला. म्हातारी पाय टाकून खाली बसली, घुंगडी टाकलेली होती, खुर्चीवर होती. पण महाराज आल्यावर म्हातारी खाली बसली. जुन्या बायका इज्जत करतात. टिकलेवाल्यांनो एक लक्षात ठेवा, जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पित नाहीत. आणि जरी पेण्याचा योग आला तर तोंड भिंतीकडे करून चहा पितात. आजही जुन्या बायकांची पद्धत आहे. इतकी श्रीमंती माझ्या महाराष्ट्रात, त्या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत आहे. चहा 2 कप आला, मी घेत होतो त्यावेळेला चहा. मी चहा घेतला, म्हणलं घ्या बाबा. नको म्हणे महाराज, चालता येत नाही, उचलून न्यावं लागतंय, लघुशंकेचा त्रास. घ्या, घोटभर घ्यायला लावला. चहाचा आग्रह नाही केला पाहिजे, पण दूध होतं त्याच्यामुळे केला लावला. मी म्हणलं बाईला चहा, सुनानं काय म्हणावं महाराज. महाराज म्हातारी चहा एकदाच घेतली, किडे पडतील त्या तोंडाला. किडी नाचखंडानं काढता यायचे नाही, इतकी किडे पळा 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 मेलेल्या जनावरांना होतील का, अशी तुझ्या तोंडात किडे पडतील. सासूला म्हातारी म्हणते, आणि तू काळे केस आहेत तो रक्त तुला फुकून द्यायचंय का, तू नाही म्हातारी होणार. किती चूक आहे. जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जीव लाईत नाही, ते तुम्हा आम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करतात. ठीक आहे, बसा म्हणलं. तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले. तिला वाटलं गळ्यात माळ गिळे, पांढरे शिवीत कपडे, आपण पाया पडून याला 100-200 द्यावा. त्या इस्पटीने माहिती तू आले, मी कशाला तू घेऊ 100 दिल्यावर नाही म्हणत नाही म्हणा. पण मी म्हणलं बाई, ताई म्हणलं तिला किती जमीन आहे. 27 एकर. 27 एकर जमीन. म्हाताऱ्याला विचारलं, बाबा तुमचं लग्न झालं तेव्हा जमीन किती होती. 2.25 एकर होती. मग लग्न झालं त्यावेळेला 2.25 एकर 27 कशी केली. काय सांगितलं म्हाताऱ्याला. गिरगावकर महाराज, 5 गावात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. 5 गावात 15-15 दिवस, महिना कडवा वळईत पडू देत होते, पण वळई माझ्या हाताने रचित होते. पडत्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं. अशी पूर्णी दाबणार म्हातार. बाबा त्याची ज्वारी इतकी येत होती, इतकी ज्वारी येत होती. 5-25 पोतडे, 30-40 पोतडे ज्वारी. ज्वारी साचली की बिटाला नेत होतो. पैसे सासून 2.25 एकरची 27 एकर केली. ऐकलं म्हाताऱ्याचं. ती तुटलेल्या जिबीची सून तिथंच बसलेली होती हलकट. सासूला म्हातारी म्हणली, ती नालायक चुडेली तिथंच होती बसली. सासूला विचारलं, बाई दादाने इतकं काम केलं, तुम्ही काय केलं. 2.25 एकर रानात माहीत लागू दिलाय. एकटीनं 2.25 एकर रान पिलं.
सकाळी 7ला जात होते मालकाची भाकर करून, 10:30 वाजेपर्यंत घरचं रान खुरपायचं आणि 10:30ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायचं. अख्खा संसार केला, मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि 2.25 एकरची 27 एकर जमीन केली. इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमवावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं म्हातारं म्हणावा. लाज वाटायला पाहिजे, लाज. कशाला खरं तर ऐकायचे, कशाला महादेवाला पाणी घालायचं, कशाला तुळशी येणे घालायचे. हे अर्थ नाही गोष्टी कर. संसारात चांगलं वागणं सर्वात मोठा पुरुष असतो. आमच्या घरी सहज एके दिवशी मनोगतीच्या, मला आई आहे, माझे वडील 90ला गेले. पोराच्या आईला म्हणलं, तू अगोदर आंघोळ करत नाहीस. तिने सांगितलं, मी अगोदर आंघोळ केली आणि बाईनं आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगड्या बरोबर धुत्यात. मला ते बरं वाटत नाही, याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी होऊ देते, माझी झाल्या बाईची लुगडं धुते. तो परमार्थ सफल आहे. जाऊ दे, आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता करायचा, कशाला करायचा. आपल्या आई वडिलांसारखा देव जगात कुठं नाही. एक लक्षात ठेवा, विनोदा घेऊ नका. 72चा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज, पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल, तुम्ही पाहिला महाराज, तुम्ही पाहिला 72चा दुष्काळ. हो, मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले. हो, 35च्या आतल्या तरुणांना सांगतो, मी सुद्धा तुमच्यापेक्षा 5-4 वर्षांनी मोठं आहे. माझं 42 आहे महाराज. आता शेळ्या खात नाहीत, शेळ्या खात नाहीत. त्या बरबडावर पिला. हो, लोकांनी बरबडावर पिला आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या. आज जात असतील का घशाच्या आत भाकरी जात असतील का? त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्या. 72च्या दुष्काळात जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या, वाक्य कळालं का? 72च्या दुष्काळात जमीन विकून या म्हाताऱ्या जर फिरायला नेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटार उपसावं लागले असते. गटार. घरच्या देवाचा आदर करा, या माय बापाचा आदर करा, सासू सासऱ्याचा आदर करा. आजच्या कीर्तनात इतकं घ्या. चला, रोहिणी नक्षत्रावर जन्मला, पूर आलेला होता. त्याशी लाविला अंगुष्ट, पुर चढला आचाट. त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. पहिल्या तीराला पोचले, एक दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला ठेवला आणि माया घेऊन आली. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडे पहाटे गवळण मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे, वाटी ताटी सुंदवडे. आनंदी आनंद नंदा घरी झाली दाटी. वाण देऊ लागलेले आहेत. नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. दान केले, पाळले. झुलने में झूले नंदलाल, झुलावो रे सजनी. झुला झुलाओ पाल नाही लावो. झुलने में झूले नंदलाल, झुलावो रे सजनी. पाळणे गावला अंगाई. द्वादशीचा पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले. भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले आणि नंदजीला सांगितलं, नंदराज
तुमच्या बाळाची आणि माझी मैत्री आहे. एक पाळणा लिहिला, हे जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चरम वेगळे, नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळा जो रे कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो रे योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो रे. द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले, अनुहत वाजती पुंगी, बाबा जोगी आला रे जोगी, बाबा जोगी आला रे जोगी, बाबा जोगी आला रे जोगी. द्वादशीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी ती बाई आली, तिला फुकून दिलं. पुन्हा अमावस्येच्या दिवशी आली. बघता बघता बराच काळ गेला. भगवान यमुनेच्या तीरावर गाई वासर घेऊन गेले. तिथं कालिया नावाचा सर्प तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, तांडव गती मुंडन परनाचत कालिया गोस सुप्त गायलं, तांडव नृत्य केलं. कालियाला समुद्रात निर्वैर यमुना केली. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. एन शृंगाभयस्थितो व्याधी निरशन हितार्थाया, कवलम प्रसाद रुस्तुस्तते वचम, गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर